हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर हे बघा, प्रत्येक वेळी आहे की नाही, म्हणजे थोडीशी जरी एखादी जरी वस्तू आपली फाटली तुटली किंवा कुर्ती जरी आपण नवीन आणली आणि तिला अल्टर करायचं असेल ना, तर आपल्याला लोकांच्या तिकडं जायला लागायचं. म्हणजे कोणाचंही घ्या, म्हणजे प्रत्येकजण आपण जे शिलाई टेलर आहेत ना, जे शिलाईचं काम करतात, जे टेलरिंगचं काम करतात, त्यांच्याकडे जायला लागायचं. आणि त्यांना असं वाटायचं की ब्लाऊज ठेवायचा आणि 10-5 रुपयाच्या वस्तूंसाठी ह्यांचं घेऊन कुठं बसायचं. आणि मग ते कधी कधी तर माझ्यासोबत खूप वेळा असं झालं की अपमानास्पद वागणूक दिल्यासारखं, नाही का. म्हणजे आज नाही झालं, उद्या नाही, अहो लक्षातच नाही, उद्या नाही झालं तुमचं स्टिच करून, परवा या, असं. म्हणजे तुमच्यासोबतसुद्धा असं झालं असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मग ह्या सगळ्या वैतागानं मी काय केलं, मला वाटते 2021ला ना, मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी मिळून रागारागानं मशीन घेतली. तेव्हा मला काहीही येत नव्हतं स्टिच करायला, ना की धागा ओवायचा कसा, आणि ते खालची जी आपण केस बॉबिन भरतो ना, तिथून धागावरती कसा घ्यायचा ते सुद्धा मला माहीत नव्हतं. हे सगळं पिलूच्या पप्पांनी मला शिकवलं आहे. म्हणजे त्यांनी पण असंच बघितलं होतं कुठं, मला माहीत नाही. पण मी काय करायची, धागा ओवून ही घ्यायची बघून बघून, पण तो खालचा जो धागा आहे ना, तो वरती येत नसायचा माझ्याकडून. आणि दोन्ही धागा म्हणजे आपण एका बाजूला घेतो आणि म्हणजे पाठीमागं टाकतो, ह्याच्या आपण जिथं कापड सुईनं टीच करतो का नाही, त्याच्या पाठीमागं टाकणं, तसं माझा तो खालचा धागाच येत नसायचा. आणि मी मग कधी कधी तर हातानं वरती काढून घ्यायची, धागा मला येतच नसायचा त्या सुईच्या त्या, म्हणजे जिथं होल असतं खालचा धागा वरती येण्यासाठी तिथून. मग खूप वेळानं मी, म्हणजे मला वाटते 2021ला मशीन घेतल्यापासून मी कधी थोडेसे म्हणजे कपडे वगैरे शिवायचा प्रयत्न करायचे, म्हणजे फाटलेले तुटलेले जे काही घरात असतात ते. आणि मशीन ही काय आपलं म्हणजे बशी वस्तू नाही, काही नाही, काय आपल्याला ती उपयोगातच येते. तर मला वाटते 4-5 ब्लाऊज खराब केल्यानंतर बऱ्यापैकी यूट्यूबवर बघून, असं इकडं तिकडं बघून छान असे ब्लाऊज जमायला लागले. तर आता बघा, हा जो ब्लाऊज आहे ना, मी माझी कलांजलीची साडी आहे ना, त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. आणि मी खूप दिवस झाले घेतली होती, तुम्हाला दाखवली पण असेल. आणि ती म्हणजे बोटनेक टाईप शिवलं आहे. शक्यतो आता बोटनेक आहे की नाही, आपण प्रिन्स कट आणि फोर्टेक्समध्ये शिवतो आणि त्यामध्ये तो छान दिसतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण मी खरं सांगू का तुम्हाला, बोटनेक हा कटोरीमध्ये सुद्धा छान दिसतो. फक्त त्याची शोल्डर पट्टी जी आहे ना, ती छोटी होती कटोरी केली आपण तर ना. आणि सगळ्यात विशेष गोष्ट तुम्हाला सांगू का, बाकी सगळीकडे छान दिसतो बोटनेक कटोरीला सुद्धा. खूप जणांना तो कटोरीच्या म्हणजे ही शोल्डरपट्टी छोटी पडते आणि मग ते शिवायला कानकोन करतात. नाहीतर खरं तर का नाही, तुम्ही जे खरंच जुने टेलर असाल ना, त्यांना माहीत असेल की बघा, बोटनेक हा कटोरीमध्ये सुद्धा जमतो मस्तपैकी. फक्त थोडंसं किचकट काम आहे त्यामुळं. तर आता बघा, मला वाटतं मी 4-5 ब्लाऊज खराब केले. त्याच्यानंतर ना मला जे ब्लाऊज छान जमायला लागलेत आता, मी तुम्हाला सांगू का, 300 आणि 400 रुपये शिलाई द्यायचे आणि दुसऱ्यांकडे आपले ब्लाऊज शिवायला टाकायचे. तिथून पण ते म्हणणार आता झालं नाही, नंतर या, नंतर ना. म्हणजे प्रत्येक वेळी फेरे मारत राहायचं. आणि दरवेळी कोणती नाही कोणती त्यांची कारणंच असतात, नाही का. प्रत्येकाचं हे असंच असतं. तर तुम्हाला सांगू का, आता मी माझे एवढे छान ब्लाऊज शिवते, माझ्या घरातले, म्हणजे माझ्या मम्मीचे म्हणा, माझ्या बहिणींचे म्हणा. माझं मला मेजरमेंट म्हणजे कटिंग मला आधीपासूनच येत होतं थोडंसं. कारण माझ्या बहिणीचा क्लास झाला होता आणि मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्याकडे होती की नाही, तेव्हा मी बघून थोडंसं शिकली होती कटिंगचं. आणि कटिंग मला परफेक्ट जमत होतं. मला फक्त फिनिशिंग येत नव्हतं, म्हणजे टिप कुठून मारायची. आणि पहिला एवढा कॉन्फिडन्स नसतो की आपल्याला मशीनची शिलाई सरळच येईल बाबा, किंवा कापड इकडं तिकडं वाकडे तिकडे शिलाई जाणार नाही, गोळा होणार नाही, एवढं सगळं कॉन्फिडन्स नसतो. आणि आत्ता माझं मी ब्लाऊज एवढं परफेक्ट शिवते आणि एवढं फिनिशिंगमध्ये बऱ्यापैकी म्हणजे छान जमतात. आणि मला वाटतं हळूहळू मलासुद्धा खूप छान जमतील ब्लाऊज. कारण मला आठवतं आहे 2023पासून एकही माझा ब्लाऊज मी कुठं बाहेर दिलेला नाही स्टिच करायला. आता कसं असतं, फिनिशिंगचं जरा थोडंफार इकडं तिकडं होतं, पण जेवढी जास्त आपल्या हातात ती वस्तू येत राहते ना, म्हणजे आपण दररोज मशीनवर बसलो तर आपल्याला मशीन थांबवायला पटकन जमते व्यवस्थित, म्हणजे शिलाई व्यवस्थित मारायला जमते. आणि नवीन आपण ज्यावेळेस मोटर वगैरे जोडतो तेव्हा आपण सुद्धा घाबरतो मशीनवर बसायला, बाबा येईल की पटकन. पॅन्डलची वेगळी आणि मोटरची वेगळी मशीन असते ना, त्याच्यासाठी. तर मी एवढे छान ब्लाऊज माझे मी स्टिच करायला लागली ना, तेव्हापासून मी कधी जात पण नाही कोणाकडे स्टिच करायला ब्लाऊज, आणि नाही कोणाकडे माझे ड्रेस अल्टर करायला जात. आता आमच्या ह्यांचं म्हणणं कसं असतं, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं राहू दे, आपलं झालं बस झालं विषय. आपल्याला काही कोणाचं म्हणजे हे घेणं देणं नाही, नाही का. आपले शिवले ब्लाऊज लय झालं. तर तुम्ही पण अशा घरच्या घरी स्वतःचे ब्लाऊज शिवता का, मला नक्की सांगा.
तर आता बघा टी व्हीवर जे काही दिसते ना ते आमच्या पिल्लूला सगळं खायचं असतं. आणि आता तिथं बघितलं होतं त्यानं चोको बटर, एक कार्टून आहे आणि त्याच्यामध्ये चोको बटरसाठी दररोज भांडण लागते ती त्यांची काय भालू आणि दुसरं कोणतरी त्यात ते बघितलं होतं. आणि ते रोज रोज त्याचं तेच, आज आणू पिल्लू, उद्या आणू, कारण त्याला आम्हाला द्यायचं नाही असलं काय. आणि जेव्हापासून तो आजारी होता आठवडाभर ॲडमिट होता ना, तेव्हापासून आम्ही सगळ्या गोष्टी असल्या टाळल्यात, त्याच्यामुळे मी देत नाही. तर चला म्हणलं आज जरा जास्तच म्हणजे तो खळीला आला होता, म्हणजे रडत होता, घ्यायचे मला आत्ताच घ्यायचे. म्हणून त्याच्यासाठी शेंगदाणा, थोडंसं तूप, थोडासा गूळ आणि मधच एक चमचा टाकून ना छान असं बघा शेंगदाण्याचं पीनट बटर बनवलं होतं. मस्त लागत होतं, छान लागत होतं आणि त्यानं ते आवडीनं खाल्लं देखील. त्याच्यानंतर ना पावसाचं वातावरण झालं. आता पुण्यात आहे की नाही, चांगलं आठवडाभर खूप असं भारी कडक ऊन पडत होतं, मस्त वाटत होतं. पण आता रविवारपासून परत पाऊस चालू झाला आहे आणि किचकिच वाटते. पण असू द्या, आता पाऊस पण पाहिजे नाही का. तर छान वातावरण झालं होतं पावसाचं. तर चला म्हटलं आता कोथिंबीर तर आहे शिल्लक, गावाला जायचं 1-2 दिवसात, त्यामुळं फ्रीज तर रिकामा केला पाहिजे नाही का. भाजी आणायचं आता मी 2 दिवस झालं बंद केलं आहे, कुठलीच भाजी मी आणत नाही. पण जे काही फ्रीजमध्ये आहे ते रिकामं केलं पाहिजे, म्हणून कोथिंबीर सगळी कट करून धुवून स्वच्छ ठेवून दिली होती मी दुपारीच. आणि त्याच्यानंतर बघा आता बेसन वगैरे टाकून छान असं त्या कोथिंबीरीच्या पाण्यातच आपलं बेसन आणि ते म्हणजे त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकावं लागतच नाही, कसलंच लागत नाही. आता कोणी काय करतं, तेल गरम करतं आणि मग ते तेल गरम करून त्या कोथिंबीरीवर वत्तं तडका दिल्यासारखं. पण तसं शक्यतो म्हणजे ज्याची त्याची पद्धत वेगळी असते. मी छानपैकी काय केलं, मिरची, लसूण, थोडेसे धने, थोडेसे जिरे, मीठ, हळद आणि तीळ हे सगळं काय टाकून आणि थोडंसं तांदूळचं पीठ, मग एवढ्या छान आणि कुरकुरीत वड्या बनतात ना आपल्या की बसत. आता कोथिंबीर जास्त होती आणि माझं घरातलं बेसन संपलं होतं, म्हणून मी अजून थोडंसं बेसन घेऊन आले जाऊन. आता गावाला गेल्यानंतर येताना मम्मीच्या तिकडून चक्की, तिच्या घरी ना घरातली घरघंटी आहे ना, मी येताना 2-3 किलो डाळ दळून आणणार आहे. त्याचं बेसन म्हणजे पुरवणी येतं, इथलं काहीसुद्धा पुरवणी येत नाही. 30-30 आणि 40-40 रुपये पावशेर बेसन आहे आणि एका भाजीलासुद्धा ते पुरत नाही नाही का. आणि चांगले पण टेस्ट लागत नाही त्याची. मी आता घरी गेल्यानं पहिलं ती काम करणार आहे चकलीचं, त्याच्यानंतर कापण्याचं आणि डाळ हे सगळं दळून आणणार आहे घरी गेल्यावर. तर हे बघा छान मस्तपैकी त्या म्हणजे जे कोथिंबीरीला पाणी सुटलं होतं ना मीठ वगैरे टाकल्यानंतर, त्या पाण्यातच छान असं मी गोळा मळून घेतला, छान असं रोल करून घेतले आणि एवढे छान फुगले होते रोल, शिजले पण होते मस्त. एवढे असे चपटे केले होते, पण ते फुसरून केवढे झाले बघा. आणि चीर पडली त्याला, मी चाकू खुपसला होता त्यामध्ये शिजले का बघायसाठी, तर चीर पडली त्याला, मस्त शिजले होते. छान असं कट करून घेतले आणि मस्त अशा वड्या तयार झाल्या. पावसाच्या दिवसात असं चमचमीत तेलकट तुपकट आपल्याला खायला खूप आवडतं नाही का. तर मी जास्त वड्या करून घेतल्या होत्या, निम्म्या तळत होते, निम्म्या तिकडे ठेवल्या होत्या. भरपूर वड्या करून घेतल्या कारण कोथिंबीर भरपूर होती त्याच्यामुळं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कामं आवरली, पिलूला सोडून आली तेव्हा पाऊस उघडला होता. आणि आत्ता एवढा जोरात पाऊस यायला लागला नाही की बस. आता किती वेळ राहतो आणि किती वेळ नाही काय माहिती, पण पाऊस आला ना चिकचिक खूप जास्त प्रमाणात होते. आता तुमच्याकडे आहे की नाही पाऊस, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तसेच चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दररोज घेऊन येणार आहे. आणि आपला व्हिडिओ हा दररोज दुपारी 2:30 वाजता येईल, त्यामुळे लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चलो आजच्या पुरतं एवढंच. बाय. कसा वाटला व्हिडिओ?